वसगडे येथे उसाला एकरकमी FRP मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन। उसाला एकरकमी FRP मिळालीच पाहिजे। वाढीव 14% FRP मध्ये वाढ झालीच पाहिजे। केंद्र सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या कायद्याला विरोध तसेच उसाला कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे एकरकमी FRP मिळावा व ऊस हंगामानंतर वाढीव 14% दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजूभाई यांच्या नेतृत्वाखाली वसगडे येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले। केंद्र सरकारनं बहुमताच्या जोरावर मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 कायदे पास केलेले आहेत। खास करून किसान समितीला पाठिंबा देण्यासाठी तसंच उसाला कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे एकरकमी FRP व हंगाम संपल्यानंतर 14% दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज वसगडे तालुका पोलीस या ठिकाणी आम्ही हा रस्ता रोको केलेला आहे। खऱ्या अर्थानं केंद्राने जे कायदे पास केलेत हे कायदे हे धनदांडग्यांच्यासाठीच म्हणजेच अंदानी अबानी आणि इतर मोठे उद्योगपती यांच्यासाठी पास केलेले आहेत। यांनी कुठेही बाजार करावा कसाही करावा परंतु आधारभूत किमतीप्रमाणे दर द्यावा का न द्यावा याच्याबद्दल या कायद्यामध्ये खुलासा केलेला नाही। समजा एका व्यापाऱ्याने व्यापार केला तर त्याच्यावर कोणतेही बंधन असणार नाही। आज आमच्या भागामध्ये द्राक्ष असेल, बेदाणा असेल, सोयाबीन असेल याचे व्यापारी लोक खरेदी करतात व पळून जातात। त्यांना शोधून सुद्धा मिळत नाहीत। म्हणजे यांच्यावर कायद्यानं कुठलंही बंधन नाही। परंतु बाजार समितीमध्ये हा जर माल विकला गेला तर त्या ठिकाणी बाजार समिती त्याला जबाबदार असते, त्या व्यापाऱ्याला जबाबदार असते। परंतु या नवीन कायद्यामध्ये व्यापाऱ्यावर कुठलंही बंधन नाही। जी SAP म्हणजे सरकारने जी स्टॅट्युटरी प्राईस दिलेली आहे त्याचं सुद्धा बंधन याच्यावरती घातलेलं नाही। म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। हे रस्ता रोको 2 तास चालणार आहे। जवळपास अर्धा तास या ठिकाणी चालू आहे। जर केंद्र सरकारनं जर आमच्या शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर केला नाही आणि हे कायदे जर त्वरित मागे घेतले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान समन्वय समिती राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली खळखट्याक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। तसंच मी या भागातील साखर कारखानदारांना सांगतो, जर तुम्ही ताकाला जाऊन मोगा लपवणार असाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि खपून घेणार नाही। जर तुम्ही तुमच्या ऊसाच्या तोडी बंद नाही केल्या तर तुम्हाला मागच्या 15 वर्षाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इतिहास माहीत आहे। तुमचे कारखाने बंद पडले जातील, तुमच्या तोडी बंद पडल्या जातील। जर तुमच्या होणाऱ्या वाहनांच्या नुकसानी जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार नाही। कारण जर तुमची मस्तवालपण भाषा असेल तर त्याच मस्तवालपण भाषेमध्ये ही स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हाला उत्तर देण्यासाठीच तयार आहे। आम्ही या ठिकाणी रक्ताचे पाठ वाहिले तर चालतील। आज आपण ज्या ठिकाणी उभा राहिलो त्या वसगडे गावामध्ये याच ठिकाणी माझ्या कार्यकर्त्याचा बळी गेलाय, रक्त सांडलंय। त्याला स्मरून सांगतो, जर कोण कारखानदार या ठिकाणी मस्ती करेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार नाही भावानो। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, बाबूराव शिंदे, बाळासू शिंदे, धन्यकुमार पाटील, विजय चौगुले, प्रकाश फाळके, गोपाळ मगदुम, शरद शिंदे, महेश पाटील, तुकाराम सरगर, धनंजय चौगुले, अमोल पाटील व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते। यावेळी स्वाभिमानी संघटनेचे संदीप राजूभाई यांनी आंदोलनावेळी आलेल्या अँब्युलन्सला आंदोलन स्थगित करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। SK न्यूज मराठी वसगडेहून तालुका प्रतिनिधी तौफिक तांबोळी। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारं ताज्या व वेगवान घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणारं आपलं चॅनल SK न्यूज मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।